धनंजय मुंडेंसोबत भेट हे माझ्या विरोधातील एक षडयंत्र आहे। षडयंत्र करणारा कोण आहे ते माहिती आहे। योग्य वेळ आल्यावर फडणवीसांना नाव सांगणार सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंडे भेटीची बातमी हे त्यांच्या विरोधातलं षडयंत्र असल्याचा दावा धस यांनी केलाय। षडयंत्र कुणी केलं त्याचं नाव माहीत असल्याचंही धस यांनी म्हटलंय। हे षडयंत्र व्यवस्थितरित्या रचलं गेल्याचाही धस यांचा आरोप। योग्य वेळी मुख्यमंत्र्यांना त्याचं नाव सांगून पर्दाफाश करणार असा धस यांचा दावा। की दोन गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या की बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, या दोन गोष्टी एकत्र झाल्या। काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं। तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट मुंबईमध्ये झाली आणि ती बावनकुळेंनी घडून आणली अशा प्रकारचा अंजली दमानिया म्हणतात। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने एकनाथ धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे खरं? नाही, भेटलंच ना माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडेचं ते काही ते तारीख आवश्यक नाही आहे, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद